पत्रकार परिषदेसंदर्भात काँग्रेसच्या भूमिकेसंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत जोडले गेलेले आहेत। सचिन सावंतजी, आपलं स्वागत पुढारी न्यूजमध्ये। आधी तर राहुल गांधींची ही पत्रकार परिषद पार पडलेली आहे, पण मराठी भाषेमध्ये ही पत्रकार परिषद, या पत्रकार परिषदेतले मुद्दे, काँग्रेसची भूमिका, राहुल गांधींची भूमिका आधी आपण संक्षिप्तपणे समजून घेऊया, त्याविषयी आधी बोलूया। अत्यंत भयानक प्रकार आहे। लोकशाहीचा प्रमुख आदर्श असतो की मतदान, प्रत्येक व्यक्तीला मताचा अधिकार दिलेला आहे। तो अंबानी असेल, अदानी असेल, त्यांनाही एक मत आहे आणि सामान्य गोरगरिबांचं मत देखील एक आहे। आणि अपेक्षा असते की लोकशाहीमध्ये या मार्गाने आम्ही त्या ठिकाणी नागरिक असून आपलं भविष्य आम्ही त्या ठिकाणी निर्धारित करू शकतो मताच्या अधिकाराच्या माध्यमातून। आणि त्यामुळे येणारं सरकार हे आमच्या मताचं आहे की नाही, येणारा व्यक्ती ज्याला आम्ही प्रतिनिधित्व देतोय तो आपण दिलेलं मत त्याला लागलं की नाही हे पाहणं हे खऱ्या अर्थानं प्रत्येकाचं कर्तव्य देखील आहे। आणि त्यासाठी निवडणूक आयोग ज्याला स्वायत्तता दिलेली आहे, संविधानिक आधार दिलेला आहे, त्यानं त्या ठिकाणी निष्पक्ष पद्धतीने हे मतदान घेतलं पाहिजे ही त्याच्याकडे अपेक्षा असते। परंतु दुर्दैवाने गेल्या 10-11 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाची भूमिका राहिली आहे ती संशयास्पद राहिली आहे। वेळोवेळी आम्ही विविध प्रकारे या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केले, परंतु त्या संदर्भामध्ये उत्तर दिले गेले नाहीत। त्या ज्या पद्धतीनं पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने असेल की त्या ठिकाणी मतदान आयोजित करणं, त्याचे फेजेस टाकणं असेल, किंवा त्याच पद्धतीनं त्यांना मतदान एकंदरच त्यांनी केलेल्या आचारसंहितेच्या भंगाकडे दुर्लक्ष असेल, किंवा ह्या संदर्भामध्ये काय त्याची धारणा आहे हे कधीही स्पष्टपणे निवडणूक आयोगाला न मांडता येणं, या सगळ्या गोष्टी समोर आल्या। परंतु ह्या ज्यावेळेला याचा अभ्यास केला आम्ही की हे सगळं का होतंय, म्हणजे गेल्या 11 वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं मतदान होतंय अशा तऱ्हेचं दर्शवलं जातंय। अनेकदा असं होतंय की आपल्याला ओपिनियन पोल, एक्झिट पोल एक सांगतात आणि मतदान वेगळं सांगतं, आणि त्यासाठी वेगवेगळी कारणं दिली जातात। भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी अँटी इन्कम्बन्सीची बाधा होत नाही हे समोर आपण त्याकडे पाहतोय। आणि हे सगळं का होतंय याचा मूळ आधार ज्या वेळेला मतदान चोरी होते हे जेव्हा आमच्या लक्षात आलं त्यावेळेला ते अत्यंत, मला असं वाटतं की देशासाठी भयंकर गोष्ट आहे। आणि देश हा इलेक्ट्रॉल ऑटोक्रसी का म्हटलं जाते याचं हे उदाहरण आहे। आणि मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाने या आताच्या परिस्थितीमध्ये हा सूर्य हा जयंत्रत केलेला आहे, लोकांच्या समोर हे पुरावेनिशी आणलेलं आहे। आणि इलेक्शन निवडणूक आयोगाकडे आम्ही जी मतदान यादीची मागणी करत होतो ती का त्यापासून लपवली जात होती, आणि ज्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की सीसीटीव्ही फुटेज द्या ते देखील लपवलं का गेलं। लगेचच अशा तऱ्हेचा एक कायदा आणला गेला आणि सांगितलं की 43 दिवसामध्ये आम्ही ते सीसीटीव्ही फुटेज लपवलं जावं, म्हणजे त्या ठिकाणी आम्ही डिस्ट्रॉय करू। हे का होतंय याचं उदाहरण त्या ठिकाणी पाहिल्यानंतर आता ह्याची चोरी आता स्पष्ट झालेली आहे। या संदर्भामध्ये सातत्यानं मतदार यादीची मागणी केली असताना ती दिली गेली नाही। आणि तो डेटा जो आहे, मला असं वाटतं की आताचा डेटाचं युग आहे, मोठ्या प्रमाणामध्ये डेटा तुम्ही त्या ठिकाणी स्टोअर करू शकता। गेल्या 100 वर्षाचा डेटा देखील तुमच्याकडे राहू शकतो एका छोट्या हार्ड डिस्कवरती, परंतु हे दिलं गेलं नाही। का दिलं गेलं नाही याचं कारण असं की मशीन रिडेबल डेटा आम्ही मागत होतो। मशीन रिडेबल म्हणजे त्या ठिकाणी कोण एखादा वोटर, जसं आता तुम्ही आहात वोटर, तुमचा फोटो घेतल्यानंतर लगेचच मतदार यादीमध्ये तुम्ही कुठे कुठे आहात, तुमचे डुप्लिकेट आहात का, मतदार यादीमध्ये तुमचं 2दा-3दा नाव आहे का, लगेचच त्या ठिकाणी संगणकच तुम्हाला शोधून देऊ शकतो। परंतु हे दिलं गेलं नाही। आम्हाला ज्या पद्धतीची कागद दिली ती जवळपास मला असं वाटतं टनावारी कागद दिली गेलेली आहे। आणि त्यामुळे एका कॉन्स्टिट्युएन्सीचा आम्ही अभ्यास केला, जो बँगलोर सेंट्रल कॉन्स्टिट्युएन्सी, बँगलोर मध्य कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये, त्याच्यामध्ये अशा परिस्थिती होती की एकंदरच त्या ठिकाणी काँग्रेसला 6,26,208 मतदान मिळालं होतं आणि भारतीय जनता पक्षाला 6,58,915 मतदान मिळालं होतं, म्हणजे 32,707 मतांचा फरक होता। परंतु यामध्ये एक सगळ्यात महत्वाची म्हणजे डोळे चक्रावून टाकणारी गोष्ट अशी होती की एकाच त्या ठिकाणी असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये, विधानसभा मतदारसंघामध्ये, ज्याला महादेवपुरा म्हणतात, त्यामध्ये काँग्रेसला 1,15,586 मतं मिळाली आणि भाजपला 2,29,000, म्हणजे 1,14,000चं मार्जिन फक्त एका मतदारसंघामध्ये होतं। आता याच्या मागे ज्या वेळेला चौकशी केली, इन्व्हेस्टिगेशन केलं, 6 महिने आमचे 30 ते 40 लोक त्या ठिकाणी बसले होते, त्यावेळेला कळलं की या मतदारसंघामध्ये जवळपास 1,02,050 मतांची चोरी झालेली आहे। आता ती कशी चोरी झालेली आहे, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी की 5 कॅटेगरीमध्ये ही चोरी झालेली आहे। डुप्लिकेट वोटरची संख्या या मतदारसंघामध्ये जवळपास 11,905 निघाली। फेक आणि इनव्हॅलिड ऍड्रेस, म्हणजे ज्याच्यामध्ये जे ऍड्रेसच नाहीयेत, म्हणजे हे जर आता ह्या प्रत्येक गोष्टीचं मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगेन देखील। फेक इनव्हॅलिड ऍड्रेस 40,009 लोकांचे फेक ऍड्रेस दिसले। बल्क वोटर म्हणजे एका ऍड्रेसवरती बहुसंख्य मतदान, म्हणजे जास्तीत जास्त एका ठिकाणी तर असं दिसलं की 46 मतदार
80 मतदार एक रूमच्या एका रूम मध्ये त्या ठिकाणी नोंदले गेलेले आहेत. असे 10,452 लोक त्या ठिकाणी सापडले. ज्यांचे फोटोज मॅच होत नाहीत असे 4,132 लोक सापडलेत. आणि जो फॉर्म 6 असतो, फॉर्म 6 नंबरचा फॉर्म ज्याने नवीन वोटरची त्या ठिकाणी निर्धारण होते, ज्याच्यामध्ये अपेक्षा असते की 18 वर्षाच्या वरचा जो मतदार आहे, नवीन मतदार आहे, त्याची नोंदणी त्या माध्यमातून व्हावी. त्याची संख्या जवळपास 33,692 होती. आणि सगळे म्हातारे दिसत आहेत, 90-95 वयाची त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि पुराव्यानिशी समोर आलं की एकेकानं 2-2, 3-3दा मतदान केलेलं आहे. मग हे सगळं 2-2, 3-3दा मतदान ते कोणी केलेलं आहे हे पाहण्यासाठी ज्या वेळेला व्हिडिओग्राफी मागितली, व्हिडिओ त्याचा एव्हिडन्स ज्याच्यामध्ये ठरेल की हा त्याच व्यक्तीने केलेला आहे का दुसऱ्या व्यक्तीने केलेला आहे, तर ते त्या ठिकाणी नष्ट करण्याची भूमिका घेतली गेली. आता हे सगळ्या गोष्टी ज्या दिसत आहेत की यातनं निवडणूक आयोगाला बऱ्याच गोष्टी दडवायच्या आहेत. ऍड्रेस जे मिळाले नाहीत, म्हणजे ज्याच्यामध्ये 0 नंबरचा रूम, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असं आहे की त्या ऍड्रेस तिथं नाहीच आहे असेही मिळाले. बापाचे नाव ID LHFS अशा तऱ्हेचे त्या ठिकाणी वडिलांचे नावं दिसत आहेत. ABCD वडिलांचं नाव. बल्क वोटर मध्ये तुम्ही एकेका ठिकाणी पाहिलात, म्हणजे एका याच्यामध्ये 80 मतदार एका ठिकाणी, 46 मतदार एका ठिकाणी नोंदलेलं. कमर्शियल म्हणजे ज्या ठिकाणी बियर क्लब आहे असं दाखवलंय, त्याच्या ठिकाणी जवळपास 68 मतदार मिळालेत. इनव्हॅलिड फोटो म्हणजे ज्याचा फोटो मॅच होत नाही, त्याचे दिसत नाही फोटो, असे 4,132 लोक मिळाले. आणि 2-2दा मतदान करणारे, 3-3दा, 4-4 मतदान करणारे लोक मिळालेत. हे सगळ्या गोष्टी काय दाखवत आहेत, तर निश्चितपणे यामध्ये मतदानाची चोरी झालेली आहे. आणि हे एका मतदारसंघामध्ये, विधानसभा मतदारसंघामध्ये असेल. आज तुम्ही लक्षात घ्या की केंद्र सरकार जे आलं निवडून, त्याच्यामध्ये जवळपास 33,000च्या मतदाक्य आणि कमी असे 25 लोकसभा मतदारसंघ आहेत. म्हणजे एका जर विधानसभा मतदारसंघामध्ये 1 लाख मतांची चोरी होऊ शकत असेल तर किती होत असेल? हरियाणामध्ये जवळपास 22,000चा फरक आहे फक्त काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये. आणि 8 मतदारसंघामध्ये त्यांना त्या ठिकाणी मतदान म्हणजे मताधिक्य हे मिळालेलं आहे, त्यांची निवडून जास्त आले. तर किती चोरी होऊ शकते? महाराष्ट्रामध्ये 5 महिन्यामध्ये 5 वर्षात जेवढं मतदान वाढलं नाही तेवढं वाढलं गेलं, 75 लाख लोक. आणि मग त्या संध्याकाळच्या वेळेला 5:30च्या नंतरच असे अनेक रिपोर्ट आमच्याकडे होते की अशा तऱ्हेचं मतदान फार वाढलेलं दिसलं नाही, लाईनी दिसल्या नाहीत. पण इथं दिसत आहेत 8% वाढलेलं. मग हे मतदार, काही मतदार तर असे आहेत की उत्तर प्रदेशला मतदान करतायत, कर्नाटकला मतदान करतायत, महाराष्ट्रातही मतदान करतायत. म्हणजे हे सगळे मतदार लाखोंनी फिरवले जात आहेत का? हे डुप्लिकेट मतदान होत आहे का? बोगस वोटिंग किती मोठ्या प्रमाणात केलं जाते भाजपला निवडून आणण्यासाठी? या सगळ्याची चौकशी होणं प्रचंड आवश्यक आहे. देशाच्या लोकशाहीला प्रचंड मोठा असा धोका भाजपच्याकडनं आलेला आहे. त्यांनी हे हायजॅकच केलेलं आहे. अशा पद्धतीचं आमचं काँग्रेसनं आता दूध का दूध पाणी का पाणी केलेलं आहे. सावंत सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे लोकशाहीला घातक आहे, हे पुरावे सगळे सादर केलेले आहेत. लोकशाहीला ही परिस्थिती घातक आहेच. मात्र आज जी पत्रकार परिषद झाली त्याच्या पाठीमागे डेमोक्रेसी डिस्ट्रॉइड असं थेटपणे लिहिलेलं होतं. डिस्ट्रॉइड म्हणजे झालेली आहे, आता पुढे काय करायचं हाही प्रश्न आहे. जर डिस्ट्रॉय झालेली, आतापर्यंत डिस्ट्रॉय होतीये असं काँग्रेस म्हणत होतं, डेमोक्रेसीचा ऱ्हास होतोय असं आतापर्यंत म्हटलं जात होतं, आता झाली असं म्हटलंय. आता पुढे काय करायचं? ते निश्चितपणे म्हणजे आमचा हा लढा लोकशाही वाचवण्याचा जो गेल्या 11 वर्ष चालू आहे तसाच आम्ही चालू ठेवणार आहोत. ही या जनतेला देखील डोळे उघडण्याची आवश्यकता आहे की कशा पद्धतीनं जनमत तयार करण्याचा दिखावा केला जातोय. मोदी हे सगळ्यात मोठे स्ट्रॉंग लीडर कसे आहेत ते असे मतदानाच्या चोरीमधनं आहेत हे त्यातनं दिसतंय. आणि त्यामुळे हा जो बेसिक आधार आहे लोकशाहीचा तो जर त्या ठिकाणी चोरीच्या माध्यमातून हायजॅक केला जात असेल तर यापेक्षा वाईट गोष्ट कुठली असणार नाही. आमचा हा लढा या निवडणूक आयोगाच्या विरोधात देखील चालत राहणार आहे. त्यांच्याकडे आम्ही मागणी केली आहे की अशाच पद्धतीने आम्ही जो दिलाय तुम्ही ते लाखो टन नका देऊ, मशीन रिडेबल डेटा आता का देत नाही आहात ते लोकांसमोर सांगा. आम्हाला व्हिडिओग्राफी जी केलेली आहे प्रत्येक बूथची ती आमच्या समोर द्या. त्याच्यासमोर आज म्हणजे लोकशाही असलेल्या देशामध्ये, लोकतांत्रिक देशामध्ये अशी लपवाछपी कशी चालू शकते? ही पारदर्शकता असली पाहिजे. आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी त्याची भूमिका मांडणार आहोत आणि नसेल तर त्या ठिकाणी रस्त्यावरती लढाई लढावी लागेल आम्हाला. या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मोदीजींनी या देशाचे लोकशाहीची पूर्ण विनाश करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो थांबवणं आवश्यक आहे. सावंत सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हा लढा जर लोकशाही वाचवण्याचा असेल तर तो अगदीच गरजेचा आहे, अगदीच महत्त्वाचा आहे. आता निवडणूक आयोग या संदर्भात काय भूमिका मांडतं, मशीन रिडेबल डेटा देण्यामध्ये नेमका काही अडथळा आहे का, असेल तर मग तो काय आहे हे सुद्धा स्पष्ट करणं गरजेचं आहे. काय भूमिका मांडली जाते हे आपल्याला भविष्यात पाहायचं आहे. धन्यवाद, तुम्ही वेळ दिलात आणि पुढारी न्यूज समोर काँग्रेसची भूमिका सविस्तरपणे मांडली ती असेल.